वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुमचा स्कोर समजा 100च्या वर आहे, 100 पासून ते 130 पर्यंत तुमचा स्कोर आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे. कारण की जास्तीत जास्त उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की आपला स्कोर समजा 110, 112, 115 स्कोर आहे किंवा 120, 125च्या आसपास स्कोर आहे. तर त्यावेळेस आपण शिक्षक भरतीमध्ये आपल्याला एखादी पोस्ट मिळणार का, किंवा आपण शिक्षक भरतीमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या ठिकाणी नंबर लागणार का आपला, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती निघून जाणार आहे आणि तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार किंवा नाही लागणार या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, हे चॅनल नवीन आहे, जवळपास या चॅनलवर आत्ता जे आहे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आता जवळपास 950 क्रॉस झाले असतील काहीतरी, पण लवकरच आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि हे चॅनल ऑफिशियल चॅनल आहे, दुसरं चॅनल जे आहे आपलं ते, ठीक आहे, किशोर झोरे ऑफिशियल 2.0. आणि हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त मेजॉरिटी जे उमेदवार आहेत त्यांचा स्कोर आहे 100 ते 130. आणि या उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी आहे की आपण जे प्रश्नक्रम दिलेत तर त्यानुसार आपली निवड होणार का. तर बघा, तुमचे जे प्रिफरन्स आहे तर प्रिफरन्सच्या नुसार समजा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपल्याला 100 होते आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 होते. ठीक आहे, आता पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस आपल्याला जाहिराती आल्या तर तुमच्या जाहिराती तुम्हाला क्वालिफिकेशननुसार होत्या. तुमचं जे काही क्वालिफिकेशन होतं, आता समजा तुमचं 12वी असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यासोबत तुमचं अदर काही क्वालिफिकेशन असेल आणि सोबत तुमचं DED आहे का BEd आहे किंवा BPed आहे किंवा MAd आहे त्यानुसार, आणि TT परीक्षा पास आहात का तुम्ही, पेपर 1, पेपर 2, सोशल सायन्स, मॅथ सायन्स, किंवा मग TT परीक्षा पास नसाल त्यावेळेस त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम आलेत. म्हणजे थोडक्यात तुमचं जे क्वालिफिकेशन होतं, आता समजा मी माझं क्वालिफिकेशन सांगतो जेणेकरून तुम्हाला तुमची आयडिया लवकर येईल. ठीक आहे, समजा माझं MSc BEd आहे आणि सेट क्वालिफाय आहे आणि माझे TTचे दोन्ही पेपर पास आहे, पेपर 1, पेपर 2 पास आहे. मग मला पसंतीक्रम कोणते आले, मला वर्ग 6 ते 8चे मॅथ सायन्सचे प्रिफरन्स आले, सोबत मला 9वी 10वीचे सुद्धा आले काही, आणि सोबत मला 11वी 12वीचे सुद्धा काही जागा आल्या. आणि मला माझं जे शिक्षण आहे तर 10वी पर्यंत माझं मराठी मीडियम होतं आणि 11वी 12वी पासून समोरचं जे आहे ते पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये होतं आणि BEd सुद्धा माझं मराठी मीडियममध्ये आहे. तर ऑफकोर्स मी मराठी मीडियमसाठी जे एलिजिबल आहे तर त्याच्यामुळे मला प्रिफरन्स मराठी मीडियमचे आले. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स आले होते. तुम्ही मराठी मीडियमचे असाल, उर्दू मीडियमचे, हिंदी मीडियमचे किंवा इंग्लिश मीडियमचे. ठीक आहे, आता कॉमन प्रश्न हाच आहे की बाबा आपला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही ठरवायचं. बघा, तुमचा जर स्कोर समजा 115 ते 116 आहे की नाही, 115 116च्या आसपास आहे, तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवू शकता. कोणत्याही एनी हाऊ कंडिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे कशा ना कशा ठिकाणी तुमचा नंबर लागेल. जर विदाऊटला नाही झालं तुमचं काम तर विथ इंटरव्ह्यूला होते. आणि तुम्हाला जर हे कोणी सांगत नसेल किंवा तुम्हाला जर हे खरं वाटत नसेल तर ज्यावेळेस मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरोखर 115 116वर मेरिट येणारच आहे. मागच्या वर्षी 21,000 जागा होत्या, त्यातल्या फक्त 18,000 ते 17-18,000 भरल्या गेल्या. त्यापेक्षा यावर्षी जास्त जागा आहे. विदाऊट इंटरव्ह्यूच्याच फक्त 19,881 काहीतरी जागा आहे. 19,881 जागा आहे. मग एवढ्या 19,881 म्हणजे जवळपास 20,000 जागा आहेत जवळपास त्या. ठीक आहे, तर 20,000 जागांसाठी विदाऊट इंटरव्ह्यूची भरती होते. आता त्याच्यामध्ये एक मायनस किंवा निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की कास्टसाठी जागा नाहीत. त्या कास्टसाठी थोड्या जागा आहेत, 2-2, 3-3% पर्सेंटेज कास्टसाठी जागा कमी आल्या. पण मग खुल्यासाठी जागा आलेल्या आहेत, तर खुल्या जागेसाठी आपण एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार हक्क सांगू शकतो किंवा तिथं तो पात्र आहे जर त्याचं बाकीच्या गोष्टी तो फिलअप करत असेल तर त्यावेळेस तुमचा नंबर 115 116 मार्क आहे तुम्हाला, तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये तुमच्या 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आता तुमचा स्कोर तर माहीत झाला 115 116च्या आसपास कुठेतरी आहे समजा. नंतर तुम्ही प्रिफरन्स कसे दिले, तुम्हाला जाहिराती तर आल्या होत्या. ठीक आहे, तर प्रिफरन्स तुम्ही जर समजा विदाऊटचे व्यवस्थित दिले असेल, पूर्ण प्रिफरन्स दिले 100चे 100 आणि विथ इंटरव्ह्यूचे जे 50 होते ते सुद्धा तुम्ही मोजक्या किंवा लिमिटेड किंवा चांगल्या संस्था ज्या आहेत त्यांना दिलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे इकडे नाही झालं आपलं काम तर इकडे होणार आहे, तर तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा, तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे लागेल. आणि जर अजून तुम्हाला काही फायदा आहे तुमच्याजवळ किंवा काही बेनिफिट आहे, स्ट्रॉंग पॉईंट, तुमचं आरक्षण असेल तर मग खूपच छान. 100च्या खाली सुद्धा तुमचे मार्क्स असले तरी चालतात. किंवा तुम्ही समजा TT पेपर 1 पेपर 2 पास आहे, वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला संधी आहे. DED धारक असाल तर वर्ग 1 ते 5 ला चांगली संधी आहे, कारण की DEDची जागा जास्त आहे. जर तुमचं मॅथ सायन्स आहे 6 ते 8 ला चांगली संधी आहे तुम्हाला, 114 112 वर सुद्धा लागू शकतो उमेदवार सायन्स मॅथसाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला संधी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर आरक्षण, TT पेपर पास असणे किंवा DED असणे किंवा मॅथ सायन्सचा पेपर 2 पास असणे किंवा तुमचं मीडियम, आता उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी जागा वेगळ्या आहे, ते उमेदवारांची संख्या सुद्धा वेगळीच आहे, त्यांची लिस्टच वेगळी लागते उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांची. तर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या फक्त त्यांच्यासाठीच असतात, त्यांचा मेरिट जो आहे तो खालीच राहतो दरवर्षी.
आता यावर्षी उर्दू मिडियमचा मेरिट किती राहतो ते बघावं लागेल. इंग्लिश मिडियमसाठी जागा कमी आल्या, मोजक्या आल्या, पण ते इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी सुद्धा लिमिटेड आहे. अजूनही एवढी संख्या नाही आहे इंग्लिश मिडियमच्या उमेदवारांची की जेणेकरून त्यांना जागा मिळणार नाही. त्यांना सुद्धा त्यांचा मेरिट किंवा मार्क्स उर्दू आणि इंग्लिश मिडियम यांचा मराठी मिडियमपेक्षा कमीच राहतो मेरिट. ठीक आहे. आणि राहिलं महिलांना, तर महिलांना बघा यावर्षी महिलांची संख्या भरपूर आहे, पण महिलांना आरक्षण 30% आहे. आता जेवढ्या काही जागा असतील की नाही, समजा 100 जागा आहेत तर त्यापैकी 30 जागा ज्या आहेत 30% आरक्षणानुसार 30 जागा ज्या आहेत महिलांना तर जातातच. आणि बाकीच्या जागेवर सुद्धा त्यांचा हक्क असतो, कारण की त्या कॅटेगरीचे आहे. समजा एखादी आपण एक एक्झाम्पल घेऊया, ओबीसी मध्ये एक फिमेल आहे. ठीक आहे. तर तिला ओबीसीच्या जागा तर पूर्ण जागेवर ती पात्र असणार. ठीक आहे. ओबीसीच्या पूर्ण जागेवर. आणि नंतर ओबीसी मध्ये जे फिमेल रिझर्वेशन आहे त्या जागेसाठी सुद्धा ती पात्र आहे. म्हणजे तिला 2 ठिकाणी विचार झाला. आता अजून तिला ओपनच्या जागा ज्या आहेत खुल्या प्रवर्गातल्या त्या जागेसाठी सुद्धा ती पात्र आहे. तिथे सुद्धा तिचे विचार होणार. तिचे मार्क जर हायेस्ट असले तर पहिले तिचं ओपनसाठीच कन्सिडर केला जाणार, तिला ओपनमध्ये जाणार ती आणि त्या जागा घेणार. आणि जर ओपनमध्ये ज्या फिमेलच्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा ती पात्र आहे. म्हणजे एका महिलेचा किंवा एका फिमेलचा विचार 4 ठिकाणी होतो. आणि हा फायदा कशामुळे झाला, तर वुमन रिझर्वेशनला असलेलं आरक्षण किंवा वुमन रिझर्वेशन जे आहे 30% आरक्षण जे आहे महिलांना, तर त्या आरक्षणाचा फायदा महिलांना होणार आहे. मग यावर्षी मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नावं महिलांची दिसणार आहे. पुरुषांची नावं तर दिसतीलच. समजा पुरुषांची नावं तुम्हाला 10-15 दिसली तर तुम्हाला कमीत कमी 25-30-40 नावं जी आहेत तुम्हाला महिलांची दिसणार आहेत मेरिट लिस्टमध्ये. हा फायदा आहे महिलांचा आरक्षण असण्याचा फायदा आहे. ठीक आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा स्कोर तुम्ही सांगता की नाही की बस 100 ते 130च्या आसपास आहे, तर तुम्ही फक्त प्रिफरन्स योग्य पद्धतीने दिलेले पाहिजे. तुम्ही प्रिफरन्स सर्व ठिकाणी दिलेत तर तुम्ही अंदाज घ्या की जर समजा तुमचं विदाऊटला नाही झालं, विदाऊटला तर होणारच आहे, 112-115च्या समोर जे आहेत त्यांचं विदाऊटसाठी होणारच आहे. पण जर समजा विदाऊटला नाही झालं पण तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जाऊ शकता. मुलाखतीची तयारी करा, तिथे सुद्धा विदाऊट डोनेशन ज्या संस्था आहेत तिथे जा. डोनेशन तुम्हाला द्यायची आवश्यकताच नाही, पवित्र पोर्टल थ्रू जातोय आपण. ठीक आहे. डोनेशन मागितलं की तुम्ही ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही वरिष्ठ लेवलपर्यंत कळू शकता. तर अशा प्रकारे माझं एक म्हणणं आहे की ज्यांचा 100 ते 130 स्कोअर आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी होतात. हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे. तुमच्या आसपास जर कोणी तुम्हाला असं वाटलं की 110, 112 स्कोअर आहे किंवा 100 स्कोअर आहे, 107 स्कोअर आहे किंवा 125 स्कोअर आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. जेणेकरून ज्यांचं काही कॉन्फिडन्स लो झाला असेल तर तुम्हाला फक्त वेट अँड वॉचची भूमिका करायची आहे. मेरिट लिस्ट आता लवकरच लागणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की ज्यांच्या काही कास्ट अशा आहे EWS किंवा बाकीच्या कास्ट ST किंवा SC प्रवर्ग किंवा EWS किंवा बाकीचे, तर त्यांचा 100च्या खाली जाणार आहे. 96, 97, 95, 90 वर स्कोअर येणार आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला A to Z दाखवणार आहे, विथ प्रूफ दाखवणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि सध्या फक्त रिलॅक्स राहा की असं नका करू की आपल्यापर्यंत येणार का मेरिट, आपला नंबर लागणार का. कॉम्पिटिशन आहे पण कॉम्पिटिशनला आपण काही करू शकत नाही. निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. निवड यादी ऑटोमॅटिकली टायमावर प्रसिद्ध होईल. आणि निवड यादीमध्ये आपला नंबर जर विदाऊटसाठी नाही झाला तर आपण वेट करायचा की विदाऊटसाठी नाही झाला तर मग आपण विथ इंटरव्ह्यूसाठी कशा प्रकारे चांगली मेहनत करावी, मुलाखतीची तयारी कशी करता येईल त्याकडे फोकस करा. आणि जिथेही नाही झालं तर पुढच्या टेटची तयारी करा. काही कमी वयाचे उमेदवार जे आहेत तर त्यांनी टेट 4ची तयारी करा. नेक्स्ट इयर टेट 4 होणारच आहे. एनी हाऊ कंडिशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्त जागा येणार आहेत. 2027 मध्ये जास्त जागा येणार आहेत शिक्षक भरतीसाठी, कारण की रिटायरमेंट जास्त. आताच तुम्ही जे हे गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर कोणी सांगितलं नसेल तर टेट 4ची तयारी आतापासूनच सुरू करा. स्कोर सुद्धा चांगला येईल आणि तुम्हाला हवा तो जिल्हा सुद्धा मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती. नवीन चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.